नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतानाच दिसते. राज्यात काल कोरोनाच्या 36,265 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आता जर आपण लक्षात घेतलं तर 13 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान काल मृत्यू झाला. राज्यात 8,907 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 96.17% इतकं आहे. ओमायक्रॉनची लागण झालेले राज्यातील रुग्ण आहेत 79 नवीन रुग्ण आढळून आलेले. तर मुंबईत 57, ठाण्यामध्ये 7, नागपूरमध्ये 6 तर पुण्यातील 5 रुग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचा अहवाल समोर आला. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्या न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांना सांगायचं आहे की कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करा. मास्क वापरणं अनिवार्य आहे, ती काळाची गरज आहे. त्याचबरोबर सॅनिटायझर जवळ बाळगा, गर्दीत जाऊ नका. आणि यातला अगदी शेवटचा आणि महत्त्वाचा पण रामबाण उपाय म्हणजे लसीचे 2 डोस घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपण जर पाहिलं तर आता आपण 3ऱ्या डोसच्या दिशेने वाटचाल करतोय. 3रा बूस्टर डोस देखील आपल्याला लवकरच देण्यात येईल. आणि आता फ्रंटलाईन वर्कर्सला पहिल्या टप्प्यामध्ये तो दिला जातोय. 15 ते 18 वयोगटातील मुलांचं देखील लसीकरण हे सुरू झालेलं आहे. त्यामुळे आत्ता जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 महिने अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्यामध्ये खरं तर ही आकडेवारी एका वरच्या टोकाला जाऊ शकते, पीक आरला ती जाऊ शकते. आणि ती जर खाली आणायची असेल तर आपल्याला सगळ्यांना कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करणं फार आवश्यक आहे.